मुंबईमधल्या वर्सोव्यामध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे। तब्बल 50 फूट उंच अशी ही राम मंदिराची प्रतिकृती असेल आणि तिची उभारणी केली जाणार आहे। आमदार नितेश राणे यांच्या हस्ते याचं भूमिपूजन होत आहे। नितेश राणेंच्या हस्ते स्वच्छता अभियान सुद्धा राबवलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। समजून घ्या, त्याला एवढीच हिम्मत असेल तर मी त्याला आवाहन करतो, त्याला आणि या संजय राऊतला, अशीच एक मोठी पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद की खुला चर्चा माझ्याबरोबर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो की हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते। ह्याची हिम्मत असेल तर खुली तशी एक पत्रकार परिषद राम मंदिरामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते याबद्दल घेण्याची हिम्मत दाखवावी। हा विधानसभा अध्यक्षांनी आपला निर्णय दिलेला आहे। ती केस ओपन अँड शट झालेली आहे। आता जे काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये होईल, ह्यांचा हा नंगा नाच करून डोम मध्ये येऊन डोम कावळे जे आज सगळे एकत्र येणार आहे, त्याला काय अर्थ आहे? सर, शरद मोहोळच्या हत्येमध्ये भाजप कार्यकर्ता विठ्ठल शेलार याचं नाव आलेलं आहे, काय सांग? एक लक्षात घ्या, अजूनपर्यंत चौकशी सुरू आहे। चौकशी झाल्यानंतर याबद्दल आम्ही चर्चा करू। शरद मोहोळजींचा हिंदुत्ववादी कार्यामध्ये फार मोठं काम होतं। हिंदुत्व म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत। त्या म्हणून चौकशीच्या अंतमध्ये आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ। भाजप 32 जागांवरती लोकसभा निवडणुका लढवणार अशी विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळाली। ते 6 जागा तू काय आमच्या कार्यालयामध्ये चहा पाजायला असतो काय? माहिती मिळाली। तुझ्या विश्वासाच्या सूत्रावर मी कशाला उत्तर देऊ? आमच्या इथे चहा पाजायला कोण असेल तर त्याच्याकडून माहिती देऊन सांगतो। संजय राउत के स्टेटमेंट को कैसे देखते हो आप? उन्होंने कहा है कि जहाँ पे राम मंदिर बना है वो ओरिजिनल स्थान पे नहीं बना है, कैसे? ऐसा है कि संजय राजाराम राउत को सुबह सुबह 90 मार के बात करने का बहुत पुराना आदत है, इसलिए उसको भांडुप में बैठ के उसको लगता है कि उधर राम मंदिर नहीं होगा तो मैं खुद उसको अयोध्या लेके जाने को तैयार हूँ। और जहाँ राम मंदिर बन रहा है वो बाबरी तोड़ने के बाद वहाँ राम मंदिर बन रहा है। यहाँ उसके बहुत प्रूफ्स है, बहुत सारे प्रूफ्स है जो मैं इसको मुंह पे इसको मार सकता हूँ।